नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ हा इयत्ता पहिली पासून इयत्ता 8वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी, जे पालक, जे शिक्षक आपल्या पाल्याची, आपल्या विद्यार्थ्याची लहानपणापासून पहिलीपासून स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय मंथन प्रादेशिक परीक्षा ही संबंध महाराष्ट्रामध्ये सुंदर असं काम करते। ग्रामीण, शहरी, मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमासाठी या परीक्षेतून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते। तर चला या परीक्षेमध्ये सविस्तर माहिती काय दिलेली आहे आपण पाहूयात। तर बघा, राज्यस्तरीय सामान्य परीक्षा 2024-25 साठी प्रवेश सुरू आहेत। या परीक्षेसाठी इयत्ता पहिली पासून इयत्ता 8वी पर्यंत विद्यार्थी बसू शकतात। इयत्ता पहिलीसाठी मराठी माध्यमासाठी इयत्ता पहिलीसाठी 425, दुसरीसाठी 450, तिसरीसाठी 525 रुपये, चौथीसाठी 550 रुपये, पाचवीसाठी 575, सहावीसाठी 600 रुपये, सातवीसाठी 600 रुपये, आठवीसाठी 625 रुपये अशी फी स्ट्रक्चर आहे। ही फी कशासाठी आहे तर तुम्हाला मार्गदर्शक पुस्तक, सराव संच मिळणार आहे, त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन टेस्ट देऊ शकणार आहेत, त्याचबरोबर तुम्हाला जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत त्यांना मिळणारा सर्टिफिकेट, रिसीट आणि पेपर या सर्व परीक्षा फीची सर्व इन्क्लूड या ठिकाणी रक्कम या ठिकाणी दिलेली आहे। आणि तुम्हाला जर अधिकच्या आणखी तयारीसाठी जर प्रश्नसंच मागवायचे असतील तर तुम्ही 100 रुपये वार्षिक वर्गणी देऊन तुम्ही आणखी ऐच्छिक तुम्ही सराव संच मागवू शकता। खाली आहे ते इंग्रजी आणि सेमी इंग्रजीसाठी या ठिकाणी फ्री स्ट्रक्चर या ठिकाणी दिलेलं आहे। आता वाचून दाखवत नाही। जर परीक्षेला बसला तर तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला एक गाईड मिळेल, सराव प्रश्नपत्रिका संच मिळेल, मंथन ऑनलाईन 3 टेस्ट सिरीज ऑनलाईन तुम्हाला सोडवता येणार आहेत। त्याच पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन जर ही परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरती मंथन प्रॅक्टिस सेट सिरीज नावानं जे ऍप आहे त्या ऍप डाउनलोड करून तुम्ही घर बसल्या हे पेपर तुम्ही देऊ शकतात। तुम्ही पटकन हे जी तुम्हाला मार्क्स कळणार आहे, तुमचं काय चुकलं हे शंका निरसन पण या ठिकाणी केलं जाणार आहे। जे विद्यार्थी पुस्तक मागवणार आहेत, परीक्षेला बसणार आहेत, तुम्ही गुगल पे, नेट बँकिंग, फोन पे अशा सर्व ऑनलाईन पेमेंट मेथड नुसार तुम्हाला घर बसल्या माहिती घेऊ शकता, पुस्तकं मागवू शकता। त्यांचा संपर्क क्रमांक या ठिकाणी देतो तुम्हाला मी। नंबर आहे 9860 34 72 55 हा कॉन्टॅक्ट नंबर आहे। कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात मंथनचं चांगल्या पद्धतीने काम केलं जातं। सातारा जिल्ह्यातील कराड-पाटण तालुक्यासाठी श्री महेश आवटे सर हे मंथन समन्वयक म्हणून काम पाहतात। अतिशय सुंदर काम आहे त्यांचं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेला बसवत असतो। तर तुमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी कोण समन्वयक आहे त्यांचंही त्या ठिकाणी माहिती घ्या आणि त्या ठिकाणी तुमच्या मुलांना त्या परीक्षेला बसवा। आता मंथन पब्लिकेशनचा नंबर हवा असेल तर तो हाच नंबर आहे या ठिकाणी लिहून दिलेला, हाच मंथन पब्लिकेशनचा नंबर आहे। यातून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या तालुक्यातील असणाऱ्या समन्वयकाचा नंबर भेटेल, कोऑर्डिनेटरचा। त्या ठिकाणी संपर्क साधून तुम्ही काय करू शकता, तुमच्या मुलांना परीक्षेला बसवू शकता। त्यानंतर पुढे काय म्हटले बघा, या परीक्षेसाठी इयत्ता पहिली दुसरीसाठी 75 प्रश्नांची 150 गुणांसाठी 1.5 तासाचा पेपर आहे। एकच पेपर होणार आहे। इयत्ता तिसरी ते 8वी पर्यंतच्या मुलांसाठी 2 पेपर आहेत। पेपर 1 मराठी गणितचा आणि दुसरा पेपर आहे इंग्रजी बुद्धिमत्ता। 75 प्रश्न 150 गुणांसाठी 1.5 तास वेळ आहे। इयत्ता पहिली दुसरीसाठी फक्त एकच पेपर, तिसरी ते 8वी पर्यंतच्या मुलांसाठी 2 पेपर आहेत। आणि या परीक्षेतून मुलांची इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी स्कॉलरशिप, जवाहर नवोदय, सैनिक स्कूल अशा सर्व स्पर्धा परीक्षांची चांगली पूर्व तयारी होत असते। पण जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेसाठी बसत असतात आणि या परीक्षेचा दर्जा चांगला आहे, अचूकता आहे, त्यानंतरच कुठल्याही प्रकारची व्यक्तिपरत्वे, कुठल्या प्रकारचं म्हणजे कुणाला पाठीशी घालणं किंवा चुकीचे मार्क्स देणं, इतकी काटेकोरपणे ह्या परीक्षेचं पालन केलं जातं आणि व्यवस्थितपणे निकाल लावला जातो। OMR शीट आहेत, त्यामुळं या ठिकाणी खोटं नाटक कुठल्याही प्रकारच्या परीक्षेत चालत नाही। त्यामुळे चांगल्या परीक्षेचा दर्जा ह्या परीक्षेला प्राप्त झालेला आहे। कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा चांगल्या पद्धतीने काम करत आहे। तर आता ही परीक्षा कधी होणार आहे तर या वर्षीची होणारी परीक्षा 2024-25 साठी परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे। पहिलीचा पेपर
पहिली दुसरीसाठी सकाळी दुपारी 12 ते 1:30 पर्यंतचा वेळ आहे आणि तिसरी ते 8वी पर्यंत 12 ते 1:30 हा असा पहिला पेपर आणि 2:30 ते 4 पर्यंत असा दुसरा पेपर आहे. काही कारणास्तव या तारखांमध्ये मंथन पब्लिकेशन कमी जास्त मागं पुढे करू शकतात. या ठिकाणी जर तुम्हाला पारितोषिक जर तुम्ही गुणवत्ताधारक झाला केंद्र स्तरावरती, राज्य स्तरावरती, जिल्हा स्तरावरती या ठिकाणी क्रमांक काढले जातात आणि तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही राज्य स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर तुम्हाला पारितोषिक जर मिळालं तर तुम्हाला काय मिळणार आहे? तर राज्य स्तरावर पारितोषिक मिळालं तर प्रथम क्रमांकाला 7,000 रुपयाचं बक्षीस आहे, द्वितीय क्रमांकाला 6,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 5,000 रुपये, चतुर्थ क्रमांकाला 4,000 रुपये, पाचव्या क्रमांकाला 3,000 रुपये अशी बक्षीस आहेत. ही जर एका क्रमांकावर जास्त विद्यार्थी असतील तर ती जी बक्षीस आहे ती विभागून दिलं जातं, लक्षात घ्या. आणि जिल्हा विभाग स्तरावर जर तुम्हाला क्रमांक आले तर पहिल्या क्रमांकाला 2,000, द्वितीय क्रमांकाला 1,500, तृतीय क्रमांकाला 1250, चतुर्थ क्रमांकाला 1,000 रुपये आणि पाचव्या क्रमांकाला 750. त्यामुळं पैसे भरलेले सगळे पैसे या ठिकाणी परीक्षा फीतून काय होणार आहे? तुम्हाला पाठीमाग मिळणार आहे. त्यामुळे अभ्यास चांगला करा, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आणि ज्या ठिकाणी केंद्र स्तरावर, राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर प्रत्येक ठिकाणी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, नंबर आलेल्या विद्यार्थ्याला चांगले सुंदर अशी ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि सुंदर असा कार्यक्रम घेतला जातो. त्या ठिकाणी त्याचा सन्मान केला जातो. हा त्याचा संपूर्ण फॉर्म आहे. फॉर्म मध्ये माहिती येतात, त्याचं मीडियम, त्यानंतर जन्मतारीख, पालकांचा मोबाईल नंबर, पत्ता, शाळेचं नाव, पालकांचं प्रतिज्ञापत्र, ही सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य काय आहेत महत्वाची, ती ठळक वैशिष्ट्य आपण पाहूयात. कार्बनलेस उत्तरपत्रिका पारदर्शक परीक्षा असते, लक्षात घ्यायचं. तुम्हाला आता ज्या मोठमोठ्या परीक्षा असतात एमपीएससी युपीएससीच्या ज्या परीक्षा घेतल्या जातात ओएमआर शीटवरती, त्याच ओएमआर शीटवरती ही परीक्षा होती. आणि कार्बनलेस उत्तरपत्रिका म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा झाल्यानंतर बॅक साईडची तुम्हाला एक प्रिंट कार्बनलेस कॉपी तुम्हाला मिळते घरी पेपर चेक करायसाठी. तशी कार्बनलेस उत्तरपत्रिका असते आणि पारदर्शक व्यवस्थापन असतं. कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी म्हणजे काळा बाजार परीक्षा केंद्रावर किंवा पेपरच्या वेळेस केला जात नाही, हे लक्षात घ्या. पुन्हा काय म्हणले बघा, अत्याधुनिक ऑनलाईन परीक्षा व्यवस्थापन आहे. मुलांचे ऑनलाईन पद्धतीने पेपर चेक केले जातात, त्यामुळे कुणाला कमी जास्त मार्क्स वगैरे देण्याचा हा प्रकार नाही. विद्यार्थी प्रोफाईल, प्रवेश पत्र, सोडवलेली उत्तरपत्रिका, निकालासह विश्लेषण या ठिकाणी व्यवस्थितपणे केलं जातं. त्यानंतर राज्यस्तरावरती, जिल्हा स्तरावरती, केंद्र स्तरावरती पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी केले जातात. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना यश कसं मिळेल याकडं ही मंथन पब्लिकेशन काय करतं, आवर्जून लक्ष देतं. आणि या निकालामध्ये जेव्हा सत्कार समारंभ होतो त्यामध्ये त्याला प्रमाणपत्र आणि सुंदर अशी ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान केला जातो. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगितलं मागाशी की पारितोषिक, सुंदर अशी बक्षीस या ठिकाणी आर्थिक स्वरूपात मुलांना काय केलं जातं, आर्थिक सहाय्य म्हणून त्या ठिकाणी दिलं जातं. त्याचमध्ये तुम्हाला जर आणखी याच्याबद्दल सविस्तर आणि स्पष्टीकरणासहित आणखी व्यवस्थित माहिती हवी असेल तर तुम्ही यांचा इंस्टाग्राम जो चॅनल आहे किंवा पेज आहे मंथन वेलफेअर फाउंडेशन नावाचं, तिथे तुम्ही त्याला फॉलो करू शकता. त्याच पद्धतीने मंथन एक्झाम गायडन्स हा युट्यूबला चॅनल आहे, या ठिकाणी त्यांना फॉलो करू शकता. वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची असेल तर http.manthanwelfarefoundation.org या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही याची सविस्तर अधिकची माहिती घेऊ शकता. सुंदर अशी मंथन प्रज्ञाशोध परीक्षा आहे. माझे विद्यार्थी अनेक वर्ष झाले या परीक्षेला बसतायत, अनेक विद्यार्थ्यांचे क्रमांक येतात, त्यांना चांगला एक कॉन्फिडन्स वाढतोय आणि 5वी 8वी साठी खऱ्या अर्थाने या मुलांची चांगली तयारी होते. तर माझी जास्तीत जास्त पालकांना विनंती आहे की या परीक्षेसाठी तुम्ही काय करायचं आहे, मुलांना तयार करायचं आहे, मुलांचा पाया भक्कम करायचा आहे आणि आपल्या मुलांची लहानपणापासून पहिलीपासूनच स्पर्धा परीक्षेची आवड जोपासायची आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगायचा आहे. आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे आणि तुमच्याच पहिलीपासून 8वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवरती पोहोचवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. त्यामुळे लाईक, कमेंट करा, शेअर करा. आणि ह्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचं कमेंट केल्यानंतर आपल्याला पैसे मिळत नाहीत, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर केल्यानंतर व्हिडिओ पोहोचल एवढीच आशा व्यक्त करतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. तो पण बाय बाय, गुड बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराज, जय शिवराय.